हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. तर ऑलरेडी आपण जवळजवळ 8-9 प्रश्न बघितलेले आहेत. जर तुम्ही नसेल ते कव्हर केले तर प्लीज ही सिरीज फॉलो करा डे 1 पासनं. रोज एक प्रश्न येत असतो आमच्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सकाळी 7ला प्रश्न येतो. प्रश्न बघा काय आहे आणि त्याचं रोज उत्तर लिहायचा प्रयत्न करा. रोज सायंकाळी 8च्या आसपास आपण व्हिडिओ पब्लिश करतो आणि त्यात याचं डिस्कशन होत असतं की एक्झॅक्टली प्रश्नामध्ये अपेक्षित काय होतं. तुम्हाला जर भूगोल वैकल्पिक विषयाची बॅच जॉईन करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. माझा नंबर आहे 7709495797. मला मेसेज करा, आपण डिस्कस करू. तुमचे जिओग्राफी ऑप्शनल रिलेटेड जे काही प्रिपरेशनचे इश्यूज असतील किंवा अदर जीएसचे काही प्रिपरेशनचे इश्यूज असतील तर एक सखोल चर्चा त्यावर होईल आणि सकारात्मक काहीतरी त्यातनं परिणाम निघेल. वळूया आजच्या प्रश्नाकडे. प्रश्नामध्ये विचारलेला आहे, व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ अर्थक्वेक्स? मेक अ लिस्ट ऑफ मेजर अर्थक्वेक्स ऑफ द लास्ट 2 डिकेड्स. भूकंपाचे विविध प्रकार कोणते आहेत आणि गेल्या 2 दशकातील प्रमुख भूकंपांची यादी तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. जर मी एखाद्या जीएसच्या कॅन्डिडेटला हा प्रश्न दिला, तो व्यक्ती सुद्धा सहजरित्या या प्रश्नाचं उत्तर लिहू शकेल. राईट. तर या ठिकाणी जर तुम्ही भूकंपांचे विविध प्रकार बघितलेत, जीएस मध्ये पण तुम्ही जवळपास हेच शिकलेला आहात. विवर्तनिकी भूकंप असतील, ज्वालामुखी असतील, समस्थायित्व असतील, मेगा थ्रस्ट भूकंप किंवा भ्रंश भूकंप. बाय अँड लार्ज आपली ही चर्चा जीएस मध्ये झालेली आहे. त्यानंतर मेगा थ्रस्ट किंवा भ्रंश भूकंप जे आहे हे आपण ऑप्शन मध्ये थोडेसे ऍडिशनली शिकतो. राईट. तर कन्सेप्ट या ठिकाणी पुन्हा आपण डिस्कस करत नाहीये. एकदा नोट्स रेफर करा आणि जर क्लासचा व्हिडिओ असेल तर तो एकदा रेफर करा. बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. मग मुद्दा काय आहे या ठिकाणी? काय काय चॅलेंजेस आहे? एवढा सोपा प्रश्न दिसतोय आणि खरोखर या सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमणार आहे का? राईट. मग काय अपेक्षित आहे ते सगळ्यात पहिले समजून घेऊन काय चॅलेंजेस आहेत ते सांगतो. चॅलेंजेस जर सांगायचे झालेत तर सगळ्यात पहिलं चॅलेंज या प्रश्नामध्ये हे आहे की इंट्रोडक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. इंट्रोडक्शन का डिफिकल्ट आहे? 2 प्रकारे आपण इंट्रोडक्शन करतो. एक फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन असेल आणि दुसरं कुठलं एक डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन असेल. राईट. तुम्ही ट्राय करा. फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन जर या पर्टिक्युलर क्वेश्चनचं करायला गेलात, बरेचसे लोक एक रिसेंट एक्झाम्पल देतील की अमुक अमुक भूकंप झाला. फाईन. आणि मग त्यातनं तुम्हाला कनेक्ट कुठं करायचंय. लेट से की मी 2023चा तुर्कीचा भूकंप इथे रिसेंट एक्झाम्पल म्हणून देतोय की 2023 साली तुर्कीमध्ये एक मोठा भीषण भूकंप झाला आणि त्यातनं लेट से 50-55 हजार लोक मृत्युमुखी पडले. ऍट द सेम टाइम जीवित आणि वित्तहानी आपल्याला होताना दिसते. राईट. हे इंट्रोडक्शन रिसेंट एक्झाम्पल वरनं झालं तर फॅक्ट बेस्ड करतोय. अगेन माझा पॉइंट हा आहे की इंट्रोडक्शन तुम्हाला कुठे करेक्ट करता आलं पाहिजे प्रश्नासोबत. प्रश्नामध्ये काय विचारलंय? विविध प्रकारची भूकंप. राईट. मी एका भूकंपाचं उदाहरण दिलं, त्यातनं विविध प्रकारच्या भूकंपासोबत कनेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ऑफ होऊन जातं किंवा ब्रेक कुठेतरी तुम्हाला दिसेल की तुम्ही इथे एका भूकंपाची चर्चा करताय आणि अचानक मग जम्प करताय की विविध प्रकारचे भूकंप खालीलप्रमाणे. तर म्हणून मी तो अप्रोच घेत नाहीये कारण की माझ्या प्रश्नामध्ये डिस्कंटिन्युटी येते. दुसरं डिफिनेशन बेस्ड अप्रोच ट्राय करा. भूकंप तुम्ही परिभाषित करत आहात. आय विल स्ट्रिक्टली सजेस्ट ऑप्शनल मध्ये बेसिक गोष्टी डिफाईन करायच्याच नाही. ठीक आहे. जीएस असेल तर एकदा मान्य तरी आहे की जीएस मध्ये तुम्ही भूकंप डिफाईन कराल. बट इफ इट इज अबाउट ऑप्शनल मध्ये अवॉइड करा की तुम्ही भूकंपासारखं काही डिफाईन करत आहात. राईट. तर दोन्ही मुद्दे लक्षात राहिले पाहिजे. फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन जात नाही याच्यामध्ये आणि डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन पण जात नाहीये. मग करायचं काय? तर या ठिकाणी बऱ्याचदा थोडेसे जेनेरिक शब्दांचा खेळ करून काही असे सामान्यशे इंट्रोडक्शन वगैरे डेव्हलप करायला लागतात. ते पण कॉपीमध्ये डेव्हलप करून ठेवून द्या. नोट्समध्ये असले की हँडी असतात. सो मी 2 इंट्रोडक्शन या ठिकाणी तुम्हाला दिले की भूपृष्ठाच्या हालचाली व विविध भूगर्भीय घटना जसे की भूपट्ट विवर्तनिकी, ज्वालामुखी क्रिया इत्यादी कारणांनी भूकंप होत असतात. राईट. एकदम सिंपल जेनेरिक आहे. खूप जास्त काही क्रक्स या ठिकाणी दिलेलं नाहीये. बट ऍटलिस्ट एक स्टार्ट मला देत आहे आणि मग भूकंपाचे विविध कारणे याच्यासोबत मी त्याला कनेक्ट करू शकतो. दुसरं या ठिकाणी एक स्टेटमेंट ट्राय केलंय मी. पृथ्वी तलावर सतत अनेक बदल घडून येतात व यातून प्रचंड प्रमाणात भूपृष्ठालगत ऊर्जेचे उत्सर्जन होते ज्याने भूकंप घडतात. तर भूकंपाचे विविध प्रकार मग खालीलप्रमाणे. अगेन थोडंफार कनेक्शन या ठिकाणी इस्टॅब्लिश होतं. तर अशा प्रकारे तुम्ही काहीतरी एक एफर्ट घेऊ शकता ज्यातनं तुम्ही कंटिन्युटी तुमच्या आन्सर मध्ये मेंटेन करा. राईट. जम्प नाही झालं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा इंट्रोडक्शन नंतर पहिला जो पार्ट आहे तुमच्या उत्तराचा तो कनेक्ट झाला पाहिजे किंवा इंट्रोडक्शन तुमच्या प्रश्नासोबत कनेक्ट झाला पाहिजे. जर जम्प होत आहेत
तर त्यातनं थोडस तुमच्या उत्तराचा जो इफेक्ट आहे, इफेक्ट कुठेतरी कमी होईल. राईट, जाऊया पुढच्या भागात. या ठिकाणी विचारलेलं आहे विविध प्रकारचे भूकंप. सगळ्यांना माहिती आहे नैसर्गिक सगळे सांगतील, मानव निर्मित सगळे हेच भूकंप सांगतील. मग ऑप्शनल साठी करायचं काय आहे, तो या ठिकाणचा मुद्दा आहे. तर ऑप्शनल मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हा भूकंप कसा होतो, विवर्तनिकी भूकंप असेल किंवा ज्वालामुखी भूकंप असेल. लेट्स टेक एक्झाम्पल ज्वालामुखी भूकंप. एक्सप्लेन करेल की ज्वालामुखी भूकंप कसे होतात. राईट, त्यामध्ये मी सांगेल की ज्वालामुखी भूकंप होण्यासाठी ज्वालामुखी शंकू निर्माण झाला पाहिजे, बऱ्याचदा ऍसिड प्रकारचा शिलारस या ठिकाणी असला पाहिजे, त्यानंतर पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असले पाहिजे मॅग्मामध्ये, आणि यातनं हा जो ज्वालामुखी शंकू एखाद वेळेस ब्लॉक होतोय, ब्लॉक झाल्यानंतर जे प्रेशर क्रिएट होतंय, शिलारसाचा प्रवाह आणि जे बाष्प आहे, बाष्पचं प्रेशर या ठिकाणी निर्माण होतंय, त्यातनं बऱ्याचदा हा ब्लॉक क्लिअर होऊन हादरे बसतात. तर अशा प्रकारे ज्वालामुखी भूकंप होताना आपल्याला आढळतात. हे तर झालं जीएस. राईट, इथून पुढे सुरू होतो ऑप्शनल. आता ऑप्शनल मध्ये काय करायचं की आय विल गिव्ह एक्झाम्पल. राईट, एक्झाम्पल काय देईन की लेट्स से मी या ठिकाणी एक्झाम्पल देतोय हुंगा टोंगाचं. राईट, हुंगा टोंगा म्हणून पॅसिफिक मध्ये एक बेट आहे आणि या बेटावर 2022 मध्ये एक ज्वालामुखी क्रिया झाली होती. त्या ज्वालामुखी क्रियेमधनं एक मोठा भूकंप झाला. सिमिलरली एक उदाहरण आहे क्रॅकेटोआचं. क्रॅकेटोआचा जो भूकंप आहे 1883 ला हा उद्रेक झाला होता आणि यातनं जे हादरे बसले ते हादरे संपूर्ण जगापर्यंत मोजल्या गेले होते. तर इथे तुमचा जो कस लागतोय की तुमची ऑप्शनलची प्रिपरेशन कशी आहे. राईट, जीएस मध्ये सगळ्यांना हे माहिती असतं, पण ऑप्शनल मध्ये प्रिपरेशन करताना या ज्या बारीक डिटेल्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. राईट, तर मी हे पूर्ण उत्तर सांगत नाही. अपेक्षा काय मला की आन्सर रायटिंगच्या अप्रोच मधनं तुम्ही नोट्स बिल्डिंग करू शकता. फाईन, कशा प्रकारे रोज एक उत्तर लिहायचं. आता मी सिक्वेन्स पण तसाच ठेवतोय की प्रश्न देतोय, टॉपिक वाईज प्रश्न देतोय आणि कन्सेप्ट बिल्ड होत जातील असे प्रश्न देतोय. तर रोज एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि एन्श्योर करायचं की त्या पर्टिक्युलर प्रश्नाशी रिलेटेड सगळा कंटेंट तुम्ही खूप चांगल्याने अरेंज करता. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, समजा तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून ठेवल्या किंवा तुमच्या उत्तरांमध्ये मेन्शन करून ठेवल्या, ऍट द सेम टाइम ही सगळीच्या सगळी जे काही एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स तुम्ही कलेक्ट करून ठेवा एका जागी. राईट, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजनला जाणार दुसरं कुठलं काहीच वाचायचं नाही. तुम्ही जी ही उत्तरं लिहिलेली आहे, प्रॉपर लिहिलेली डेव्हलप केलेली उत्तरं आहे, तेच उत्तरं वाचायची. क्लिअर. तर ऑप्शनल मध्ये काय करायचंय ते सांगितलं. नोट्स कशा प्रकारे डेव्हलप होतील आन्सर रायटिंग मधनं, तो पण मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला. सगळ्यांचे एक्सप्लेनेशन द्या आणि एक्झाम्पल्स या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लिहत चला. तर हा झाला पहिला पार्ट उत्तराचा. मग दुसरा पार्ट. आता दुसरा पार्ट तर मी तुम्हाला क्लासरूम मध्ये कितीतरी वेळा सांगतो की बघा, काही गोष्टी नोट्स मध्ये रेडीच असल्या पाहिजे. फॅक्च्युअल पॉइंट्स आहेत ते रेडीच असले पाहिजे. एक नोट्स पण दाखवतो, आपले जे क्लासरूम नोट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा बरेचसे एक्झाम्पल मी ऑलरेडी क्लासमध्ये लिहून दिलेले आहे. भूकंपाचे जर मागच्या 2 शतकातले एक्झाम्पल विचारले असते तरी पण माझ्याजवळ एक्झाम्पल्स आहेत. इथे तर मी 2 दशकातलेच विचारले. राईट, लास्ट 20-25 वर्षांमधले एक्झाम्पल्स बघा, ते एक्झाम्पल मी या ठिकाणी व्यवस्थित दिले की कधी भूकंप झालाय, त्याची परिमाण काय किंवा मॅग्नेट्यूड त्याचा एक्झॅक्टली काय. ऍडिशनली आणखी काही डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये जीवित किंवा वित्तहानी किती झाली ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे हा एक फक्त सॅम्पल म्हणून मी नोट्स दाखवला. बाकी आणखी 2-3 पेजेस तुम्ही जर नोट्सचे उलगडले तर त्यात तुम्हाला दिसून जाईल की प्रत्येक सुनामीमध्ये किंवा प्रत्येक भूकंपामध्ये काय काय परिणाम झाले, काय काय नुकसान झालं, ते सगळं मेन्शन्ड आहे. तर अशा प्रकारे ते नोट्स मध्ये जेव्हा मेन्शन्ड असेल तेव्हाच तुमच्या उत्तरामध्ये पण रिफ्लेक्ट होईल. तर 2 दशकातील प्रमुख भूकंपांची यादी करतोय. आता यादी करत असताना काय गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे. भूकंप कोणता आहे तो लिहा, त्याचा मॅग्नेट्यूड काय आहे तो लिहा, त्यातनं परिणाम किंवा विध्वंस काय झालेला आहे तो या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर टेबल बनवत असताना मी 2 गट केले. जगातील भूकंप कोणकोणते आहेत, भारतातील भूकंप कोणकोणते आहेत. राईट, आणि मग त्यामध्ये एक एक एक्झाम्पल, जसं या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. नेपाळ भूकंप 2012, मॅग्निट्यूड किती होता 8.8. त्यानंतर परिणाम काय 10,000 पेक्षा अधिक मृत्यू. भूस्खलनाच्या तुम्हाला खूप घटना दिसतील, वित्तहानी दिसते, अॅव्हलांच, खूप साऱ्या अॅव्हलांच किंवा हिमस्खलनाच्या घटना घडल्या एव्हरेस्ट सारख्या भागांमध्ये, त्यातनं सुद्धा लोक मृत्युमुखी पडले. राईट, सिमिलरली तुर्कीचा भूकंप या ठिकाणी सांगितलेला आहे. मग भारतातल्या भूकंपाचं एक एक्झाम्पल दिलं, भुज भूकंप 8.1. आणि त्यानंतर भूमीचं विस्थापन किंवा जिओमॉर्फिक चेंजेस, जिओग्राफिकल चेंजेस, नदीचं पाणी अडलं असेल, पूर आला असेल, अशा खूप साऱ्या घटना तुम्हाला या परिणामांमध्ये लिहिता येतं. राईट, सो तुम्ही प्रयत्न करा की तुमच्याजवळ असा एक टेबल रेडी होत आहे
ज्या टेबलमध्ये तुम्ही जागतिक स्तरावरील काही महत्वाचे भूकंप असतील ते लिहिलेले आहे आणि भारतातील जे काही महत्वाचे भूकंप आहेत ते सुद्धा लिहिले आहेत. तर हे प्रश्नाचं उत्तर कसं अटेम्प्ट करायचं होतं ते मी या ठिकाणी सांगितलं. आता कन्क्लुजनचा पार्ट मी सांगत नाहीये, कारण की कन्क्लुजन खूप क्रिएटिव्हली आणि इनोव्हेटिव्हली या प्रश्नामध्ये दिले जाऊ शकतात. हिंट देतो, कन्क्लुजन मध्ये तुम्ही जाऊ शकता डिझास्टर मॅनेजमेंट पर्यंत, राईट. कन्क्लुजन मध्ये तुम्ही जाऊ शकता की भारतामध्ये प्लॅनिंग कशी आहे, जागतिक स्तरावर प्लॅनिंग कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जाऊ शकता की टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कशा प्रकारे भूकंप किंवा त्सुनामी यासारख्या घटनांना आळा घालू शकतो किंवा त्यावर आपण एक उपाय सुचवू शकतो, राईट. तर क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह कन्क्लुजन या ठिकाणी ट्राय करा. थोडंसं इंटरकनेक्शन एस्टॅब्लिश करायचं ट्राय करा. एक खूप चांगलं जे कन्क्लुजन आहे ते तुम्हाला सुचेल. फाईन. तर हे होता आजचा 10वा प्रश्न. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू.